बीडमधील महिला वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे। महिला आयोगाकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले। ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण अंबेजोगाई तालुक्यातून समोर आलंय। अंबेजोगाई तालुक्यातल्या सनगावमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावचे सरपंच आणि इतरांनी मारहाण केल्याचा पीडितेचा आरोप आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, बीडमध्ये वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतोय। 14 तारखेची ही घटना आहे। 14 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास या महिला वकील आहेत त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली आणि 6 जण मारहाण करत होते। त्यामध्ये एक जण जो आहे तो अमानुष पद्धतीने मारहाण करा अशा पद्धतीने सांगत होता देखील त्या पीडितेने सांगितलेलं आहे। त्या प्रकरणामध्ये जो गुन्हा आहे तो 14 तारखेला पहाटेच्या सुमारास गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्या प्रकरणात अद्यापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही। मात्र ज्या पद्धतीने मारहाण केल्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले त्यानंतर मात्र संताप व्यक्त केला गेला आणि याच सगळ्या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतलेली। त्या संदर्भात आता बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांना देखील या संदर्भात सूचना देखील दिल्या गेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती देखील केली जावी अशा पद्धतीने देखील महिला आयोगाने सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जो प्रकार घडलेला आहे तो गंभीर आहे। त्या महिलेला मारहाण करण्यात आली, ती अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे। त्याच्या अंगावरचे उरण जर बघितले तर खूप गंभीर उरण आहे। त्यामुळे जे कोणी मारहाण करणारे असतील त्यांच्यावरती कठोर शासन करावं अशा पद्धतीची समाजामधून देखील मागणी केली जाते। मात्र महिला आयोगाने आता याची दखल घेतल्यामुळे या प्रकरणात पोलीस कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं। मात्र 2 दिवस उलटूनही अद्याप या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे आरोपीला अटक कधी केली जाणार असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर बीडमधील अंबेजोगाईमध्ये एका महिला वकिलेवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे आणि त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे।